आणि आता लोकसभेचा रणसंग्राम त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यात महायुतीचा जागा वाटप पूर्ण झालंय। भाजपच्या पारड्यामध्ये पालघरसह 28 जागा, शिवसेना शिंदे गटाला 15 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 जागा, तर परभणीची 1 जागा राष्ट्रीय समाज पक्षाला। संजय निरुपम लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार। निरुपम यांच्या बाळासाहेब भवनातील हजेरीवर मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। राहुल शेवाळे, अमिनी जाधव, रवींद्र वायकर यांच्या मतदारसंघाचा शिंदेंकडून आढावा। संजय निरुपम यांची बाळासाहेब भवनात हजेरी। लोकसभा रणनीती संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती। एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत परवा सर्व कार्यकर्त्यांसमवेत प्रवेश करणार असल्याची माहिती। शरद पवारांना मी दैवत मानायचो, मात्र आता मी वेगळा मार्ग निवडलाय, उपमुख्यमंत्री पवारांचं वक्तव्य आहे। दैवत्व देणारेच आता घात करतायत। जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर घणाघात, तर दैवत कुणी बदलत नसतं, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। ईडीची नोटीस आल्यावर अजित पवारांनी दैवत बदललं, संजय राऊतांचा हा हल्लाबोल। दैवत कसे बदलायचे यामध्ये संजय राऊतांची पीएचडी, नितेश राणेंचा राऊतांवर पलटवार। भाजपमध्ये जाणार असं कधीही अजित पवार म्हणाले नाहीत। भाजपसोबत सरकार स्थापन करणार होतो असं वक्तव्य होतं। मंत्री अनिल पाटलांचं विरोधकांना उत्तर। 17 वर्ष एकत्र काम केलं तेव्हा माझ्यातील गुण दिसले नाहीत का? सुप्रिया सुळेंचा हा सवाल, तर आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजित पवारांचं उत्तर।